हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आता मस्त रेडी बिडी होऊन सफेद शर्ट काली पॅन्ट घालून निघलोय पोर बघायला जावाला. मम्मीनं मी हे ना हसतं टिंगल वाटतं, तुम्हाला टिंगलच वाटतं गाईच. तुम्ही चाललो ना आता पोर बघायला. आजाला सोबत घेऊन चाललोय पोर बघायला. गपचूप निघलो, काही गावान समाजला नाही पाहिजे. हां, फित्रवता म्हणून लवकरच निघलो. काय रजित हां पोर बघायला चाललो. मला काय ते लवच सांगते काय काय सगळं आहे ते पोर बघली एक. आता बघू मम्मीला आवडते का नाही. मम्मीच्या पसंतचीच करायचे. चला निघलेलो आहोत. सुंदर फायनली आज लगीन जमल. बघू लगीन जमतं इथं ना. असतंय मम्मी तरी असतं काय तू ऐसा म्हणजे लोकांना सस्पेन्स क्रिएट करतस तू. म्हणजे नक्की चाललं का नाही. आता खरा सांगते ते खराव पटणार नाही त्यानं काय जे. आजा तूच सांग पोर बघायला चालू कायच पोर बघायला. चेहऱ्यावर हसू दिसेल ना तुम्हाला, त्याच्यावर म्हणलं तुम्हाला. हां बरोबर आहे, हसतच गेलं म्हणजे पोर बघायला. तर तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे का आम्ही टिंगल करतो. आम्ही टिंगल विंगल नाही करू. चाललो ना तशीच तीन दुपारचं 12 वाजलं निघलो. मग पोर कंच्या गावांचे त्या तुम्हाला सांगा नाही कारण फित्रावला. मग सांगशाल तांब्यान दारू पितंय, गमेला पितंय, भीती तर येते बरं की 2 वाजता येऊ. आहे दुधाचे व्यसन नाही म्हणलं ना काय राजेत ना काही बी बॉम्बा करता. म्हणून गपचूप चाललोय. फक्त ही व्हिडिओ बनवतोय पण सांगा नाही काय या जावात आहे पोर बघायला कसं काय. म्हणजे आता पोरी बघायची सुरुवात केली ऐसा सांगते तुम्हाला. आता पहिलीच पोर पसंत आल्यावर काही टेन्शन नाही. मग फुल खुश आहे मी आजच्या दिवसासाठी. काय यार मौका भेटलाय जिंदगीमध्ये एक काहीतरी काम सफल करण्याचा. काय मी बोल काहीतरी बोल. चल पसंत येते का बघू. मोरया चला फायनली चाललो पोरीचे घरा. असं काही नाही काहीच. आमची छोटी दिदी आहे ना, त्यांच्या भाऊंचा चहा पण आहे आज, त्यासाठी चाललो. तर तुम्हाला वाटतं मनावर बघायला थोडासा तुमच्यासोबत प्रँक करायचा प्रयत्न करावं तो, बट नाही झाला. आवऱ्याला आलो ना, आवऱ्याला छोटे दिदीचे भाऊंचा चहा पाणी. मांजर वाटतंय तुला पोर बघायला आलोय असं सांगून आलोय ब्लॉगमध्ये. लय लवकर काय विषय झाला माहिती आहे का. मी काला फॉर्मल कपडे घालून आलोय, मला समजा नाही मीच नवरा वाटते. आतमध्ये चालला विषय. ओम श्री गाणे आणि काय कसा वाटतंय तुम्हाला. हॅप्पी का. फुल हॅप्पी फायनली सक्सेस का. अशा खुशी भेटली. मी सांगलाय का मी पोर बघायला चाललोय. व्हिडिओची सुरुवात केली का मी पोर बघायला चाललोय. फुल खुश झालेले आहेत भाऊ. फुल भाऊ तुम्हाला कसं वाटतंय. हा आज सोय होईल काय. आज फुल 30 बसला दिलाय नारळ. 30 बसलात नारळ भरायला आले काय. प्रोग्राम भारी होईल आज. इचरा तुम्ही इचरा काय मी असं लाजले. हा आता बोला तू. बोला हा बोला. नवरा नवरी लाजतय माझे की आम्हाला दोघांना घे काय माहिती. तुम्ही काय बोलशील काय. आणि आम्ही आता मस्त साखरपुड चहा पाणी झालेला आहे आणि आम्ही जेवायला बसलो. 31 डिसेंबरला वरामत त्यातून नशीब बनवून. नाव सांग. नैतिक सांग दे सांग. नवरा का लाजतं पोर बघायला त्याचं होतं ना. राहून दे. पोर बघून झाली. पोऱ्या पसंत नाही आला.
पोर बघायला यायचं सांगलेलं ब्लॉग मध्ये. थांब, आई बोलतो ब्लॉग मध्ये सांगू नको, मागण्या येतील बोलतो. आयशा, कोण मागणी टाकणार आहे म्हणा. DM मागणीसाठी. चला निघलो आता इथून आणि आज व्हिडिओ टाकायला लेट झाला कारण पोर बघायला गेलतो असं तुम्हाला वाटतं. तर भाऊना कॉंग्रॅच्युलेशन, सगळा मस्त झाला आणि निघलो जेवू बिवून मस्त. 31च्या दिवशी माझ्याशी जेवतून याच्यावर आम्ही रील बनवली एक, ती जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला बघा आणि त्याला लाईक करा. काय मम्मी, चला करा. चला आता येऊ. फक्त नारळ बोरणं होता ना, चाय पाणी. तिलक पुष्पकर, हां तिलक होता आज. तिलक आणि साखरपुडा नंतर असेल आणि लग्नानंतर. हे साईडला भारी वाटते रे एकदम वातावरण. काय याच्या नुसती खुली खुली जागा. आपले घर नुसता शोर शराबा चाललाय मुंबईसारखा. हे बघा, वाव, शेता बिता नुसती भारी. टाइम बढ़ाने का तरीका थोड़ा कैजुअल है ब्लॉग में. ए रियान, जमला लगीन जमला. हे लगीन जमला. येतं का? कोर बघायला गेलतो. काय 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 डावले आऊट नाही केला पाहिजे का तुला? माथा आऊट नसतं का त्याचा? गंडवतो का? गंडवता का? नवीन परत उतरा. मग कोणतं जे केलं यांचं याला घेताव का केला? हा, डोंगर कबाडी, लिंबू टिंबू. अरे मी याडलाय डाव जवळ लावता नुसतं. परत उतरा बघू कोण. चौकातून एक का ती गाणे एक असतं. सिटला काढाय कासरा आता. माझ्यासारखा हे राजवीर डावालता निघून. चिटिंग करताय, चिटिंग डेंजर. तो आला त्यावरच दोघांवर. हा तो आला आला त्यावर डावाल. काय डोंगर का पाणी का पहिला तो काय मंत्र पडतो निलीशाही कोरा गगन. डोंगर का पाणी पाण्यात उतरल्यावर उठ का? वेगळा डोंगर काय एकूण डोंगर आहे तुमचा? मॉर्निंग गाईज, आज थोडा बरा वाटतंय. हवाला ब्लॉग थोडा छोटा झालेला मी एडिट केला, त्याच्यामध्ये बरं थोडा ॲड करताय. हालत लई वाईट काल झाली. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. आम्ही बड्डे करायला गेलतो याचा, त्या शिकून डायरेक्ट खपलेलो सीन आणि घरा येऊन धावत रातच्या 11ला डॉक्टरच्या इथं गेलो. तो बरा वाटला, इंजेक्शन मारला, तो घरा येऊन झोपलो तेव्हा. हा ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.